नमस्कार, मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात सध्या संतापाची लाट ही पाहायला मिळते। मागील 2 ते 3 तासांपासून 5 संघटनांकडून मंगेशकर रुग्णालयाविरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेनं या रुग्णालयाविरोधात तीव्र आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। या रुग्णालयाच्या डीन विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। शिवसेनेनंतर याच ठिकाणी काँग्रेस, त्याचबरोबर पतित पावन संघटना आणि भीम आर्मीनं देखील आक्रमक असं आंदोलन केलेलं आहे। 10 लाख रुपये न भरल्यानं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलेला उपचार घेण्यास नकार देण्यात आलेला होता। उपचार देण्यास नकार दिल्यानं या महिलेचा मृत्यू झालेला होता। 3 लाख रुपये भरण्याची तयारी या महिलेच्या कुटुंबियांनी दाखवलेली होती, तरी देखील या रुग्णालयानं उपचारास नकार दिला आणि अखेर या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। आणि त्यानंतर आता संतापाची लाट ही पुण्यामध्ये पाहायला मिळते। काळे भाजून वाद निर्माण केलाय बघा। हे बघा इथं आता कार्यकर्ते आक्रमक झाले। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात सध्या जोरदार संतापाची लाट ही पाहायला मिळते। मागील 2 ते 3 तासांपासून या रुग्णालयाच्या बाहेर तब्बल 5 संघटनांकडून आतापर्यंत आंदोलन करण्यात आलेलं आहे। यामध्ये ठाकरेंची शिवसेना असो किंवा शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तीव्र असं आंदोलन केलेलं आहे। या रुग्णालयाच्या डीन विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। डॉक्टरांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। शिवसेनेपाठोपाठ याच ठिकाणी काँग्रेस, त्याचबरोबर पतित पावन संघटना आणि भीम आर्मीनं देखील आक्रमक असं आंदोलन केलेलं आहे। 10 लाख रुपये न भरल्यानं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलेवरती उपचार करण्यास नकार देण्यात आलेला होता आणि उपचारास नकार दिल्यानंतर या गरोदर महिलेचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर आता संतापाची एकच लाट उसळलेली आहे। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील महिला मृत्यू प्रकरणी आता रुग्णालयाकडून अहवाल हा तयार करण्यात आलेला आहे। विसे कुटुंबियांनी हॉस्पिटलचे आदेश पाळले नाहीत अशा प्रकारचा दावा या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे। हॉस्पिटलकडून कुठलेही पैसे आम्ही मागितलेले नव्हते असा देखील दावा हॉस्पिटलकडून आता केला जातोय। रागातून खोटी तक्रार दिली गेलेली आहे असं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। पुढारी न्यूजच्या हाती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हा अंतर्गत चौकशी अहवाल हाती लागलेला आहे। सरकारकडून आता या अहवालावरती नेमकी काय भूमिका घेतली जाते, या संदर्भात सरकारकडून कशा प्रकारे चौकशी केली जाते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, या महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता रुग्णालयाचा अंतर्गत अहवाल समोर आलेला आहे, नेमकं या अहवालामध्ये काय काय म्हणण्यात आलंय? प्रथमेश, या सगळ्या प्रकरणाबद्दल रुग्णालयाने एक समिती नेमली होती। वैद्यकीय संचालक जे आहेत दीनानाथ मंगेशकराचे डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, समीर जोग आणि सचिन व्यवहारे अशा या 4 जणांची ही समिती होती आणि या समितीने हा सगळा अहवाल तयार केलेला आहे। आणि या अहवालातून अतिशय धक्कादायक असं यामध्ये नमूद केलेलं आहे की आमच्या विरुद्ध जी तक्रार आलेली होती ते तक्रार म्हणजे या रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यातून आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्यामुळे ही सगळी खोटी तक्रार दिलेली आहे। आम्ही कधीही यांना 10 लाख रुपये भरा असं सांगितलेलं नाही, जेवढे पैसे आहेत तेवढे भरून उपचार सुरू करा असं सांगितलेलं होतं। मात्र या सगळ्यामध्ये या महिलेची जी परिस्थिती होती ती अतिशय
चांगली नव्हती, म्हणजे धोकादायक होती. त्यामुळे या सगळ्या ज्या प्रकार आहे तो घडला आणि त्यातून हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. त्यामुळे भिसे कुटुंबियावरच एक प्रकारे रुग्णालयाने ठपका ठेवलेला आहे. आपली बाजू आपल्याच अहवालामध्ये सगळी क्लिअर करून घेण्याचा हा सगळा प्रयत्न जो आहे तो या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने केलेला आहे आणि हा अहवाल जो आहे तो आता सरकारला पाठवण्यात येणार आहे. मेडिकल काउन्सिलची जी समिती आहे जिल्ह्याची ती सुद्धा या सगळ्या प्रकरणात आता चौकशी करते. DCP संभाजी कदम यांनी ही माहिती आता सगळ्या आपल्याला दिलेली आहे की त्यांचा अहवाल आल्यानंतर पोलिसांचे जबाब नोंदल्यानंतर सगळी चौकशी आणि कारवाई होणार आहे. त्यासाठीची सगळी प्रक्रिया सुरू आहे. मात्र इतका मोठा गोंधळ झाला, एका महिलेचा जीव गेला, 2 बालकं इथं अनाथ झाली, तरी सुद्धा या रुग्णालयाला क्यू येत नाही. या रुग्णालयाने स्वतःची पाठच थोपटली असं म्हणावं लागेल, कारण आमचा यात कुठलाही दोष नसल्याचं या सगळ्या अहवालातून आपल्याला दिसतंय आणि हा अहवाल जो आहे तो सगळा रुग्णालयाला पाठीशी घालणार आहे. त्यामुळे खरेच या महिलेला न्याय मिळेल का, या 2 लहान अनाथ बाळांना न्याय मिळेल का, आणि सर्वसामान्य लोक जे सामाजिक संघटना, राजकीय संघटना सकाळपासून रुग्णालयातील गैरकारभाराबद्दल आंदोलन करतायत. सातत्याने असे सगळे प्रकार या ठिकाणी होतात. पैशाशिवाय या ठिकाणी पेशंटला तपासलं जात नाही. या सगळ्यावर आता सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणी सुद्धा होतीये. प्रथमेश. नक्कीच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. यानंतर याच प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट येते. महिला आयोग आता या संपूर्ण मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देखील महिला आयोगाने दिलेले आहेत. विधानसभा उपाध्यक्षांनी धर्मादाय आयुक्तांना या संदर्भातील आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर महिला आयोगाने देखील कारवाईचे आदेश दिलेले आहेत. धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कठोर निर्णय घेऊ असं आश्वासन देखील विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेले आहेत. काल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला, खरं तर तो अतिशय गंभीर असा प्रकार आहे. पैसा अभावी पेशंटची ट्रीटमेंट न करणं खरं तर हॉस्पिटलवाल्यांना तसं मान्य नाही आहे. ह्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मी चॅरिटी कमिशनर पुणे यांना दिलेले आणि चौकशी करून त्याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे मी त्यांना आदेश देत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, काय आदेश दिलेत ते देखील आपण पाहूयात. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला आणि त्यातून जी काही घटना घडली त्या सगळ्या घटनेमुळं निश्चितपणानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एक अस्वस्थ करणारी, मनाला सुन्न करणारी अशा पद्धतीची कालची पुण्यातील घटना आहे. या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत. या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू. या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे. शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल. दरम्यान पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत, त्या देखील आपण पाहूयात. त्या हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे. फक्त भाजपचे आमदारांचे पीए म्हणून नाही तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे, गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये त्या महिलेची मला वाटतं मृत्यू झालेला आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यात असं व्हायला लागलं जिथे आपण आत्ता अनेकदा म्हणजे लाडकी बहीणबद्दल वगैरे चर्चा करतोय. राजकारणात न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. बघा, एक आहे की जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि साहित्य कक्षातून 5 वेळा फोन गेले, मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं, हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा माज कोणाचा आहे, ही मस्ती कोणाची, हे उतरवणं काम हे मुख्यमंत्र्यांचं. आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व नसतात. उलट गरिबाला ॲडमिशनच नाही अशा पद्धतीने वागलं जातं. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत आणि छोटे नाही तर मोठे
जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे. यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे.